नमस्ते लाडक्या भावानो आणि लाडक्या बहिणीनो। आज मी खास तुमच्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन आली आहे, जी जुनी अपडेट आहे पण अजून भरपूर लोकांनी त्याचा लाभ घेतला नाही। आपण पाहणार आहोत आयुष्यमान भारत योजना, जी भारतातील सर्वात मोठी आरोग्यासाठी मांडलेली ही योजना आहे। तर तुम्ही पाहत आहात, चॅनलचे नाव आहे शासकीय योजना ए टू झेड आणि आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना आयुष्यमान भारत योजना। या योजनेमुळे लाखो कुटुंबांना मोफत वैद्यकीय उपचार मिळत आहेत। तर मग हा व्हिडिओ ज्यांना अजून कोणाला लाभ घेता आला नसेल या योजनेचा, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट माहिती मिळून जाईल। आयुष्यमान भारत योजना म्हणजे काय? आयुष्यमान भारत योजना, ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY असेही म्हणतात, ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। या अंतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य कवच दिले जाते। कोण पात्र आहे या योजनेसाठी हेही पाहणार आहोत, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। ही योजना BPL, जे गोरगरीब आहेत, ज्यांचं BPL राशन कार्ड आहे, ज्यांचे कुटुंब मजूर, असंघटित क्षेत्रातील कामगार, बेघर व्यक्ती आणि ग्रामीण लोकांच्यासाठी ही आरोग्याची योजना सुरू आहे। योजना तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता। योजनेची वेबसाईट आहे https://pmjay.gov.in। या वेबसाईटवर तुम्ही जाऊन याची अधिक माहिती घेऊ शकता। अर्ज कसा करायचा आपण तेही पाहू थोडक्याशा शब्दामध्ये। मोबाईल वेब अर्ज प्रक्रिया आपण त्याबद्दल माहिती देणार आहोत। सेवा केंद्रावर जावा किंवा ऑनलाईन अर्ज स्वतः करा। आधार कार्ड आणि अन्य कागदपत्र लागणार त्याच्या सोबतची द्या। पात्र असल्यास तुम्हाला आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड मिळेल। हे कार्ड वापरून तुम्ही सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकता। कोणत्या सुविधा मिळतात हे आपण थोडंसं जाणून घेणार आहोत। हॉस्पिटलायझेशन वर 5 लाख पर्यंतचा विमा मोफत आणि शस्त्रक्रिया व उपचार, औषधे आणि डायग्नोस्टिक खाजगी व सरकारी रुग्णालयातील उपचार आपल्याला फ्री भेटत आहेत। कोणत्या आजारासाठी हे आपल्याला कव्हर आहे यासाठी आपण पाहणार आहोत। हे हृदयविकार आणि बायपास सर्जरी किंवा मोठे एखादं ऑपरेशन, मग कॅन्सरचं असेल किंवा अन्य ट्रीटमेंट असेल जी सर्जरी मध्ये मोडली जाते, किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, मोतीबिंदू आणि डोळ्यांचे ऑपरेशन असेल, तर या आजारासाठी तुम्हाला ही योजनेचा लाभ दिला जातोय। प्रसूती किंवा स्त्रीरोग उपचार आयुष्यमान भारत योजनेद्वारे तुम्हाला कमी खर्चामध्ये, फ्री ऑफ कॉस्ट खर्चामध्ये तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळतोय। फक्त तुम्हाला मेडिसिनचे पैसे द्यावे लागतात। लाखो लोकांसाठी संजीवनी आहे या योजना एक। जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला याचा लाभ घ्यायचा असेल तर आजच नाव नोंदणी करा। फायदे कोणते आहेत या आयुष्यमान भारत योजनेचे तेही आपण थोडक्यात जाणून घेऊया। रुग्णालय किंवा डॉक्टर यांच्यावरती आपण उपचार मिळू शकतो। रुग्णालयात डॉक्टरांच्याकडून मोफत रुग्णालयातील उपचार, 5 लाखापर्यंत आरोग्य विमा कवच, सर्जरी, औषधे आणि निदान चाचण्यांचा समावेश। आणि देशभरातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात ही योजना लागू आहे। या योजनेमुळे गरिबांना मोठ्या खर्चाशिवाय उच्च प्रतीचे आरोग्य सेवा मिळत आहे। भरपूर जण आज या योजनेचा लाभ घेत आहेत। आता आपण जाणून घेऊया अर्ज कसा करावा। अधिकृत वेबसाईटला भेट द्या। थोड्या वेळापूर्वी जी मी वेबसाईट सांगितली त्या वेबसाईट वरती जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका। mera.pmjay.gov.in या वेबसाईट वर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका, तुमची पात्रता तपासा, योजनेच्या लाभासाठी जवळच्या रुग्णालयात जावा। सरकारी मदतीशिवाय
मोठ्या आजारावर उपचार करणे आता खूप सोपे झालेले आहे। तर माझ्या मित्रांनो, माझ्या भावानो, बहिणीनो, भिवू नका। अनेक लोक आजारी असतील आपल्या शेजारी पाजारी, तर त्यांना या योजनेबद्दल माहिती द्या। ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का? तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा आणि अधिक उपयुक्त माहितीसाठी खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवरती प्रेस करा, बेल आयकॉन दाबा आणि अनेक जणांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद आतापर्यंतच्या मोठ्या सपोर्ट बद्दल। पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।